असं काही काही वाचायला लागलो आणि मग वाचन ही गरज होऊन बसली काही काळानंतर. आमच्या गावातही एक छोटीशी लायब्ररी होती, खूप छोटी. फार पुस्तकं नव्हती, 100-200 वगैरे पुस्तकं असतील तिथं. मग तीही मी प्रयत्नपूर्वक उन्हाळ्यात त्याचं सदस्य होऊन तिथली वाचायचो. आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे वाचनाचा नाद ज्याला म्हणतो आपण, तो लागल्यानंतरच्या याच्यावर ज्यावेळी मी इथं आलो त्या कॉलेजमध्ये आणि इथली लायब्ररी पाहिली, त्यावेळी मला खरोखर प्रचंड असं काय म्हणतात त्याला भारी वाटलं होतं. आणि आपल्याला हवी ती पुस्तकं तिथून मिळतात हे आणखीच जास्त भारी होतं. कारण मी जिथं शिकायला होतो पूर्वी, इथे येण्यापूर्वी, त्या आमच्या शाळेत पुस्तकांची कपाट होती. त्या पुस्तकं कधीच कोणाला मिळायची नाहीत, कुलूप बंद असायची सगळं. तर त्यामुळे फार भारी वाटतंच वाचायला लागलो मी. इथंच लेखकांना पाहिलं. कॉलेजचं जे काळ असतो तो नेहमीच फार सुंदर तर असतोच तो, पण अनेक अर्थाने महत्त्वाचा असतो, अनेक अर्थाने विचित्र असतो. म्हणजे आपण काय जे काय घडतो, म्हणजे तुम्ही पुढे होणार की गुंड होणार हे ह्याच वाईट ठरतं कॉलेजातल्या. त्यामुळं ह्या कॉलेजमधलं जे सगळं वातावरण होतं, इथले जे माणसं होती, जे शिकवायला लोक होते तेवढी, म्हणजे मला आठवतं प्रिया मॅडम होत्या मराठीला शिकवायला शैला मी आणि केशवसुतांचा मला एक कविता संग्रह होता अभ्यासाला, BAच्या सेकंड इयरला वगैरे, जपूरचं नाव असतं. त्याच्यावरती एक टिपण लिहायचं होतं आणि मी फक्त कविता वाचून, म्हणजे त्याचं कुठलंही त्या कवितांचं विश्लेषण मी वाचलेलं नव्हतं किंवा केशवसुतांच्या कवितांची समीक्षा मी कधी वाचलेली नव्हती, कोणी केलेली मोठ्या लेखकांनी, कवींनी, समीक्षकांनी. आणि मी ते वाचलं आणि त्याच्यावरती एक मला जसं वाटतं तसं मी टिपण लिहिलं होतं. तर आणि नंतर लोया मॅडमनी ते वाचलं, तर त्यांनी ते वाचलं माझ्याकडेच बघितलं आणि मग त्यांच्यावरशी चापट मारली, म्हणाले तुझं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं, हे चांगलं लिहिलंस. तर हे असं ह्या ज्या गोष्टी असतात, मला असा कॉन्फिडन्स आला त्यावेळी की आपण जे लिहितोय ते वेगळं असू दे पण ते चांगलं आहे. आणि अशा काही काही छोट्या छोट्या गोष्टींमधून कधीतरी अशी एक वेळ येते त्यावेळी आपण वाचत असतो. म्हणजे मग अशी ही सगळी मुलं इथं बसली होती आणि पुस्तकांबद्दल बोलत होती, मला फार भारी वाटलं. कारण सिनेमांबद्दल बोलणारी मुलं दिसतात आपल्याला, वेब सिरीजबद्दल बोलणारी मुलं दिसतात, फार तर आपल्याला प्रेमकवितांबद्दल बोलणारी मुलं दिसतात, काहीतरी गंभीर वाचणारी मुलं समोर बसली आहेत आणि ती बोलत आहेत. मला चित्र फार फार चांगलं वाटलं. त्यांची संख्या किती होती, समोर किती आहे, इथं किती होती, हा मुद्दा काही फार महत्त्वाचा नाही. वाचणाऱ्या लिहिणाऱ्या लोकांची संख्या सर्व काळ कमी असते, सगळीकडे सगळ्या समाजात. फार मोठ्या संख्येने लोक वाचतायत असं दिसत नाही. तर या सगळ्या अशा गोष्टी असतात ना की असा तुमच्या वयाचा इथं होतो त्याच वेळी मी असं गंभीरपणे वाचायला लागलो आणि मग कधीतरी अशी वेळ येते की आपल्याला वाटतं लिहावं. इथंच लिहायची सुरुवात झालेली आहे, कविता लिहायची सुरुवातीला, नंतर कथा लिहायला लागलो, आणखी काही काही लिहितो. पण सुरुवात त्याची इथून झाली. मला फार चांगली गोष्ट वाटते नेहमीची. धन्यवाद. माननीय सुतार सर स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि आपल्या ग्रंथालयाचे नियमित वाचक होते आणि आहेत. कालच सायंकाळी त्यांनी एक मला निरोप दिला होता, गल ठोकळांची टेंभा कादंबरी इथे आहे आणि ती मला हवी आहे. खरं म्हणजे कुठलाही लेखक हा आधी दिग्गज वाचक असतो आणि असा हा आपल्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी, जो पूर्वी वाचक आणि आज एक नामवंत लेखक, साहित्यिक, कथाकार, कवी म्हणून आपल्या समोर ते उभे आहेत. सर, आपण तुमच्या कथासंग्रहाकडे वळूया. 2 शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी हा कथासंग्रह आपण जसं जसं वाचत जातो त्याप्रमाणे आपल्या आतमध्ये काहीतरी वैचारिक मानसिक घुसळण व्हायला सुरुवात होते. तुम्ही ज्या काही गल्ली, मोहल्ला, गावातली माणसं, त्या माणसांमधल्या नात्यांचं म्हणजे उसवणारी जी काही वीण आहे किंवा वेगवेगळ्या घटकांचे त्यांच्यावर होणारे परिणाम आहेत, हे तुम्ही स्वतः पाहता आणि वाचकांना ती दृष्टी लागत जाते. मला तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे की तुमच्या भोवतालाचे हे सगळे ताणतणाव तुमच्या साहित्यामध्ये टिपून घ्यावेत, शोषून घ्यावेत, ही दृष्टी आपल्याला कशी लागली?
पण त्याची जी दृष्टी असते ती आपली अशी तयार होणारी उत्क्रांत होणारी गोष्ट असते नेहमी. आणि माझ्या कथांमध्ये तुम्ही जसं म्हणालात तसं की खूप अशी फुसवलेली माणसं आहेत, खूप विदीर्ण करणाऱ्या गोष्टी आहेत त्यांच्या. एक साधारण ना मी असं बघत आलो की ज्या काळात मी मोठा होत होतो वयाने, म्हणजे आता तो जो काळ होता तो फार गोष्टी बदलणारा काळ होता. 1990च्या नंतर हे असं एक साधारण ढोबळ निरीक्षण असं आहे, असं म्हटलं जातं नेहमी की सगळी गावं, सगळी माणसं काही हजार वर्ष एकसारख्याच पद्धतीने जगत होती, सगळी गावं. आणि मग औद्योगिक क्रांती नावाचा प्रकार घडला 200, 500, 700 वर्षापूर्वी कधीतरी. आणि मग लोकांच्या आयुष्यात कधीही त्यापूर्वीच्या हजारो वर्षांमध्ये कधीही घडल्या नव्हत्या अशा गोष्टी यायला लागल्या. खूप सारं म्हणजे आधुनिक विज्ञानाचा ज्यावेळी जन्म झाला त्यानंतरच्या गोष्टी. मागच्या 500 वर्षांमध्ये जग प्रचंड बदललं, जे हजारो वर्षांमध्ये कधीही बदललं नव्हतं. मागच्या 100 वर्षांमध्ये ते अजून प्रचंड बदललं. आणि या 25-50 वर्षांमध्ये बदलाचा हा जो वेग आहे तो अति प्रचंड झालेला. कधीही मी 90 किंवा 95च्या काळात ज्यावेळी होतो इथं शिकायला, कधीही मी स्मार्टफोनची कल्पना करू शकलो नसतो. हे खूप गोष्टी अशा, खूप गोष्टी. म्हणजे मी 2014 पर्यंत कधी रेल्वेत बसलेलो नव्हतो, ट्रेनमध्ये बसलेलो नव्हतो इतक्या, म्हणजे 40 वर्षांचा तरी. तर अशा खूप गोष्टी इतक्या प्रचंड वेगानं सगळं बदललेलं आहे. आणि 1990च्या नंतर हा जो सगळा काळ आपल्याकडे, त्याच्याबद्दल नेहमी बोललं जातं, तुम्हाला कदाचित माहीत असेल. जागतिकीकरण नावाची एक प्रक्रिया घडून आली भारतामध्ये, विशेषतः आर्थिक उदारीकरण नावाचा एक प्रकार घडून आला, ज्याच्यामुळे बाजार खूप वाढला. पूर्वी बाजारात कसं होतं, आमच्या गावात कसं होतं, पूर्वी एखादं चांगली चप्पल घ्यायची असेल, एखादा चांगला शर्ट घ्यायचा असेल तर आंबेजोगाईला यावं लागायचं किंवा तिकडे धारूरला जायला लागायचं. आता घरात बसल्या तुमच्या हातात बाजार आहे. तर हे सगळं जे आहे ना, आणि ह्या गोष्टी ज्यावेळी बदलत असतात, आपला भोवताल ज्यावेळी बदलत राहतो ना, त्यावेळी माणसं बदलतात, माणसांच्या गोष्टी बदलतात. आपण आपल्या सगळ्या भोवताला रिॲक्शन देत जगत असतो, भोवताला प्रतिक्रिया देत. आणि ही प्रतिक्रिया देणारी माणसं ज्यावेळी दिसायला लागतात, एका वेगळ्या पद्धतीनं जगणारी माणसं, वेगळ्या पद्धतीनं बोलणारी माणसं, जी पूर्वी अशी नव्हती कदाचित. असं खूप साऱ्या गोष्टी, मूल्य धारणा ज्या असतात काळाच्या, त्या खूप बदललेल्या आहेत, खूप जास्त. म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एखादी झापड देऊन काहीतरी सांगणं हा एक सामान्य प्रकार होता काही वर्षांपूर्वी. आता केस होते तसं काही केलं तर. या इथपर्यंत गोष्टी अशा, हे उदाहरण सांगितलं, पण खूप साऱ्या गोष्टी आहेत अशा आहेत ना की ज्यांनी पारंपरिक मूल्य खूप बदलली, त्या जगण्याच्या शैली बदलल्या लोकांच्या, आणि त्याचे आपसूक परिणाम त्यांच्या याच्यावरती झाले. आणि आपल्याकडे असं झालेलं आहे की आपला खूप मोठा समाज जो आहे ना, तो या सगळ्या बदलांना सामोरं जावं इतका सक्षम कधी नव्हता. आपल्याकडं अशिक्षित लोकांची संख्या खूप जास्त होती. आपल्याकडं शिकलेल्या पण साक्षर नसलेल्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. साक्षर असणं म्हणजे फक्त वाचता येणं अशा अर्थाने नाही, वाचलेलं कळणं अशा अर्थाने. खूप लोकांना वाचता येतं, पण आपण काय वाचतो, त्याचे अन्वय काय होतात, अर्थ काय होतात, लोकांना कळत नाही असं. तर हे सगळं अशा अर्धवट काहीतरी असलेल्या समाजाच्या हातात खूप साऱ्या गोष्टी गेल्या, आणि खूप गोष्टी त्यानं बदलत गेल्या. माणसाचं जगणं, तो काळाचा जो रेटा होता, तो न सुचवलेली, न पेललेली माणसं खूप जास्त आहेत. आणि त्यांनी खूप छोटे छोटे बदल होतात वर्तन व्यवहारांमध्ये, ते टिकण्याचा मी प्रयत्न करतो बऱ्याचदा माझ्या कथेतून, जितकं शक्य होतं मला तितकं. सर, आता की खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाने म्हणजे बाजार तर हिंस्त्र झालाच, अकराळ विक्राळ झाला. अगदी छोट्या छोट्या उद्योग व्यवसाय, शेती आणि माणसांवरती याचे परिणाम झालेच. आपली जी काही एक सांस्कृतिक मूल्य व्यवस्था होती, सामाजिक मूल्य व्यवस्था होती, ती उद्ध्वस्त झाली. आणि यामुळं आपण साहित्यिक लेखक म्हणून अस्वस्थ झालात, अशांत झालात. कधी कधी हा लेखन प्रपंच जो असतो, ती एक आंतरिक उर्मी असते, स्वतःचा शोध असतो की आत्ता हे बदलत जाणारं जे सगळं काही आहे त्यातलं काही चांगुलपण टिकवण्याची धडपड पण असते. मला प्रश्न हा विचारायचा आहे की साहित्यिक म्हणून प्रत्येक लेखकाची काही सामाजिक, राजकीय बांधिलकी असते का? असायला पाहिजे. लेखकांनी राजकारण करू नये किंवा असं जे
काय बोललं जातं ना, ते फारसं मला बरं नाही वाटत. ते लेखनाबद्दल नेहमी असं म्हटलं जातं, लेखन असेल म्हणजे कुठलंही लेखन असेल, विशेषतः कवितेबद्दल ते वाक्य विचारलं जातं नेहमी की कविता लिहिणं किंवा एकूण लेखन करणं हा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक असा सगळ्या प्रकारचा हस्तक्षेप असतो. म्हणजे तुकारामांनी जे लिहिलं, तुकाराम महाराजांनी, त्यांच्या आधी ज्ञानेश्वरांनी जे लिहिलं, किंवा आता साळुंखेपर्यंतचे लोक जे लिहितात, हे सगळं हस्तक्षेप करणंच असतं. आणि आपण लेखक असतो तर आपण समाजापासून तुटलेलं असण्याची फार गरज नसते. सामाजिक बांधे, आपण ज्या समाजात राहतो त्याच्याबद्दलचं आपलं काहीतरी एक जे असतं, नातं असतं, आणि ते जैविक असतं, ते असं कृत्रिम नसतं. म्हणजे मी इथे येतो या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये, तर या कॅम्पसची माझं नाव आहे आणि ते फार जैविक आहे. कारण मी इथंच मी घडलो, माझ्या आयुष्यातला फार घडणीचा काळ इथे गेले. तर असं सगळं ज्या गोष्टींशी जिथं आपण वावरत असतो त्या सगळ्या गोष्टींशी आपलं एक नातं असतं, दृश्य असेल अदृश्य असेल, आणि त्या नात्यातून येणारी जबाबदारी आपण टाळू नाही शकतो. त्यामुळं लेखकांनी त्याला जसं वाटतं, त्याच्या ज्या धारणा असतील त्या अनुषंगाने का होईना पण सामाजिक भूमिका त्यांनी घ्यायला पाहिजे, त्यांनी राजकीय भूमिका सुद्धा घ्यायला पाहिजे, मला नेहमी वाटतं. मी ते सगळ्यांनी तसं करावं असंही मला वाटतं. अगदी बरोबर आहे सरांचं. फक्त कथासंग्रहच नाही तर सरांच्या कविता आणि समाज माध्यमांवरतीचं जे लेखन असतं ते सातत्यानं राजकीय भाष्य करणारं असतं. कधी कधी ते अगदी सत्तेच्या विरोधात जाणारं असतं. असं असताना सुद्धा म्हणजे जे साहित्यिक सत्तेच्या विरोधात जात नाही त्याने पुरस्काराने सन्मानित होतात किंवा मग ते सत्तेच्या फार जवळ असतात, याची तमा आपण कधी बाळगली नाही. असं असताना सुद्धा 2 शतकाच्या सांध्यावरच्या नोंदी या कथासंग्रहाला विविध पुरस्कार मिळालेले आहेत. फार महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आणि साहित्य अकादमीच्या पुरस्कारांच्या अंतिम यादीतही हा कथासंग्रह 2 वेळेला पोहोचलेला आहे. मला प्रश्न हा विचारायचा आहे की या कथासंग्रहाच्या बाबतीत असा कोणता वैशिष्ट्यपूर्ण उल्लेखनीय पुरस्कार मिळाला की जो तुमच्या स्मरणात कायमची नोंद झालेली आहे, किंवा कथासंग्रह वाचून एखाद्या वाचकाची अशी काही प्रतिक्रिया, प्रतिसाद आला, किंवा साहित्य अकादमीपर्यंत हा कथासंग्रह पोहोचलेला आहे, त्याच्या प्रवासाबद्दल, त्याच्या छान प्रतिसादांबद्दल किंवा मिळालेल्या पुरस्कारांबद्दल आपल्याला नेमकं काय वाटलं ते आमच्या विद्यार्थी मित्रांना आपण सांगावं. पुरस्कार मिळाल्यावर आनंद होतो नैसर्गिकपणाने. ती काही फार महत्त्वाची गोष्ट असते असं मला वाटत नाही, मनापासून वाटत नाही. पुरस्कारांनी आपली दखल घेतली गेली हे कळतं आपल्याला. पुस्तकाच्या बाबतीत म्हणजे कथासंग्रहाच्या बाबतीत आहे ना, माझ्या सुरुवातीपासूनच्या काही माझ्या समजुती होत्या, म्हणजे काही इच्छा होत्या माझ्या, आणि त्या अशा होत्या म्हणजे लिहायला लागलो तेव्हापासून की ज्यावेळी आपण लिहायला लागतो कधी ना कधी नैसर्गिकपणे आपल्याला वाटत असतं की त्याचं एक पुस्तक व्हावं. कविता लिहायला लागलो तेव्हापासून, सुरुवातीला कविता लिहित होतो अनेक वर्ष, मग कथा लिहायला लागलो, आणि त्या संबंध काळामध्ये पुस्तक प्रकाशित करण्यासंबंधी ज्यावेळी माझ्या मनात विचार आला किंवा मला कोणी तसं सूचित केलं, त्या प्रत्येक वेळी माझ्या मनात एक गोष्ट खूप आधीपासून क्लिअर होती. ती ही होती की कधीही आपलं पुस्तक आपण स्वतः पैसे लावून काढायचं नाही. मी ते जाणीवपूर्वक मी ते ठरवलेलं होतं आणि मी ते पाळलं. म्हणजे लिहायला लागल्यानंतर 20 वर्षांनी 22 वर्षांनी माझा कथासंग्रह, माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं, आणि ते कसे असं यावर्षी दुसरं येईल आता काही महिन्यांमध्ये. तर त्याला ते उशीर लागण्यामागचं तेही एक महत्त्वाचं कारण होतं की मी त्यासाठी काही हालचाली केल्या नव्हत्या स्वतःहून, आणि मला स्वतःहून ते करायची इच्छा होती. मला नेहमी असं वाटायचं की पुस्तक छापलं जातं ते वाचकांसाठी असतं, वाचकांपर्यंत ते पोहोचवायचं असेल तर त्याचं वितरण चांगलं व्हायला पाहिजे, आणि वितरण करणं हे लेखकाचं काम नाही, ते प्रकाशन संस्थांचं काम असतं. त्यामुळे कोणी चांगला प्रकाशक जर इच्छुक असेल तर ते पुस्तक येऊ देत, असंच माझ्या डोक्यात होतं खूप सुरुवातीपासून. आणि काय म्हणायचं त्याला, सुदैव मला अत्यंत चांगली माणसं या क्षेत्रामधली भेटून गेली नेहमी. माझे जे प्रकाशक आहेत त्या पुस्तकाचे, शब्द पब्लिकेशनचे, यशू पाटील, आमचा कसलाही पूर्वपरिचय नसताना त्यांनी मला एका दिवशी सांगितलं की आपण पुस्तक करूया तुझं, आणि यांनी ते केलं. पुरस्कारांबद्दलचं जो मुद्दा आहे त्याच्याही बाबतीत माझी याच पद्धतीच्या धारणा होत्या. आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी अशा होतात पुरस्कारांच्या संदर्भात की अनेक आयोजक संस्था असतात ज्या एखादं निवेदन प्रकाशित करतात की अमुक अमुक पुरस्कारांसाठी
पुस्तकं पाठवा, पुस्तकाच्या प्रती पाठवा, लेखकाचा बायोडेटा पाठवा, फोटो पाठवा, म्हणजे प्रस्ताव पाठवा पुरस्कारासाठी असं. खूप खूप निवेदन असतात. अशी खूप संस्था आहेत ज्या अशा पद्धतीने पुस्तकं मागवतात, अर्ज मागवतात आणि मग पुरस्कारासाठी निवड करतात. तर या बाबतीतही माझं एक खूप आधीपासून असं होतं की लेखकानं असं आपलं पुस्तक किंवा आपला बायोडेटा किंवा आपला अर्ज हातात घेऊन कुठल्या रांगेत उभं राहावं पुरस्कारासाठी. ही गोष्ट मला फारच अप्रतिष्ठेची वाटते लेखकांच्या बाबतीत. लेखकांनी असं करू नये असं मला स्वतःला वाटत होतं. त्यामुळे मी तेही कटाक्षाने पाळलं. मी माझ्या पुस्तकाची एकही प्रत कोणाला भेट प्रत म्हणून दिलेली नाही. ना लेखकांना, ना समीक्षकांना, ना वर्तमानपत्रातून परिचय लिहितात त्यांना, कुणालाही. त्या पुस्तकाला जे काही पुरस्कार जाहीर झाले ते सगळे पुरस्कार त्या लोकांनी तिकडं पुस्तक वाचून मग म्हणजे मिळवून वाचून आणि मग जाहीर झालेले पुरस्कार आहेत. त्यामुळं सगळ्यांचा आनंद आहे सगळ्या गोष्टींचा. धन्यवाद सर. सर, आपण जेव्हा साहित्यिक वर्तुळात वावरत असता तेव्हा आपल्या अनेक लोकांच्या भेटी होतात. आम्ही सातत्याने ते फेसबुकवरती वाचत असतो. पण दिग्दर्शक नागराज मंजुळे सर आणि सौमित्र जे कवी आहेत ते आपले खास मित्र आहेत. सातत्यानं आपण साहित्यिक चर्चा सुरू असतात आपल्या, किंवा सतत काहीतरी वाचन, चिंतन किंवा कुठेतरी पर्यटन असंही आपलं सुरू असतं. तर आमच्या विद्यार्थ्यांसाठी ही मैत्री कशी जुळली, या मैत्रीचा आजचा कंटेंट काय असतो आणि याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. मैत्री लिहित राहतो ना. म्हणजे माझी कथासंग्रहामध्ये एक कथा आहे, दोन जगातलं कवी नावाची. त्या कवीचं एक जग त्याच्या गावाकडचं जग आहे, शेतीचं, खेड्यातलं, आणि एक जग त्याच्या कवितेचं जग आहे, सांस्कृतिक जग. एक असं पायरी ओलांडण्याचा एक झगडा असतो माणसाचा नेहमी, एका जगातून दुसऱ्या जगाकडे जाण्याचा. आता तुम्ही जी नावं घेतली, नागराज किंवा किशोर कदम किंवा आणखी कोणी, या माणसांशी जोडलो गेलो तर लिहिण्यामध्ये जोडलं गेलो. पुस्तक नव्हतं त्याही काळात मी लिहायचो आणि ते नियतकालिकांमधून प्रकाशित व्हायचं, अनेकदा वाङ्मय नियतकालिकांमधून, दिवाळी अंकांमधून किंवा वर्तमानपत्रांमधून. आणि वाङ्मय नियतकालिका वाचणारा एक गंभीर असा एक वाचक संख्येनं कमी असेल, पण तो आहे खूप सारा. हे सगळे माणसं त्यात येतात ज्यांच्या आता तुम्ही नावं घेतली, नागराज असेल किंवा किशोर कदम. हे दोघे मुळात सिनेमात येण्याच्या पूर्वीपासून ते खूप चांगले कवी लेखक आहेत. म्हणजे लिहायचं का असतं, लिहिणे काय होतं. नागराजची एक फार सुंदर कविता आहे, कदाचित तुम्ही सगळ्यांनी ऐकलेली असेल, प्रसिद्ध ती फार. ती अशी आहे की माझ्या हातात नसते लेखणी तर असते छिन्नी, सतार, बासरी किंवा उंचला. कशानेही मी उपसतच राहिलो असतो हा अतोनात कोलाहल मनातला. नागराज मंजुळेंची कविता आहे. तर लिहिण्याचं जे प्रयोजन असतं ते हे असतं, कुठल्याही कलेचं राहतं. लिहिणं असू देत, नाटक, सिनेमा असू देत, संगीत असू देत, काय असतं आतला कोलाहल मांडायचा असतो समोर, म्हणून लिहायचं असतं. म्हणजे लोकांना रंजन करण्यासाठी, लोकांना सुखावण्यासाठी, लोकांना गमतीचं वाटावं, लोकांनी हसावं, लोकांनी टाळ्या द्याव्यात, लोकांनी वन्स मोर द्याव्यात. त्याच्यासाठी लिहिणं ही फारच दुर्गम महत्त्वाची गोष्ट असते. तर आपल्याला जे असं आतून मांडायचं असतं, जे सगळे कोलाहल मांडायचे असतात, आतले बाहेरचे सगळे, तर त्यासाठी लिहायचं असतं. नागराजची ती कविता तशी आहे. आणि साधारणपणे तशाच प्रकारच्या माझ्या धारणा असल्यामुळे लिहिण्यासंदर्भातल्या, आम्ही काहीतरी भेटलो, बोललो, मग भेटत राहिलो, मग बोलत राहिलो, असं सगळं चाललेलं असतं. आणि आम्ही ऐकवतो एकमेकांचं खूप वेळा. इतरांचं वाचणं ही फार चांगली गोष्ट असते. म्हणजे दोन कवी किंवा दोन लेखक भेटलेत आणि ते स्वतःच्या लेखनाबद्दलच बोलतायत असं जर असेल ना, तर ते फार वेळ टिकत नाही. ते म्हणजे इतरांचं वाचन, तर मग अशी यांनी सांगितलं कोणीतरी, यांनी त्या भटक्यांच्या जगाबद्दल वाचणं ही जी गोष्ट असते ना इतरांचं, ती इतरांच्या अनुभवातून आपण शिकत असतो, आपण शहाण होतो त्यातून. हे त्यांनी सांगितलं की मी फार साधारण कुटुंबातला आहे आणि मला हे माहीतच नव्हतं, है ना.
मी सदन कुटुंबातला नव्हतो, पण मी असा गावाच्या आतला होतो. आणि इथंच याच कॉलेजमध्ये त्यावेळी लक्ष्मण गायकवाडांना साहित्य अकादमी जाहीर झालं होतं उचल्या नावाच्या आत्मचरित्रासाठी. त्यावेळी त्यांचा सत्कार झाला होता नागापूरकर साहेबांपर्यंत. मी इथे शिकायला होतो त्यावेळी. आणि त्यावेळी मी उचल्या वाचली आणि ते जग माझ्यासाठी असंच वेगळं होतं. प्रचंड अस्वस्थ करणार. नंतर मी लक्ष्मण मानेंची उचल्या उपरा वाचला, गायकवाडांचं बलवतं वाचलं, दलित साहित्यातलं सगळं त्या काळात. ह्या सगळ्या गोष्टींनी आपण शिकत जात असतो आणि मग माणसं जवळ येत राहतात. साहित्याचं एक फार चांगलं वैशिष्ट्य असतं किंवा साहित्याचा एक गुण असतो की समानधर्मी माणसं जोडली जातात एकमेकांशी. तर हे सगळं मुळात होतं ते लिहिण्यातून होतं. म्हणजे आत्तामध्ये जस्ट आता विषय निघाला या सगळ्या सेलिब्रिटी लोकांचा म्हणून सांगतो. हे पुस्तक माझं प्रकाशित झाल्यानंतर एका दिवशी मला एक फोन आला आणि ते म्हणाले की असा अननोन नंबर होता. ते म्हणाले की अमोल पालेकरांना तुमच्याशी बोलायचं. मला असा पटकन स्ट्राईक नाही झाला. म्हणजे कोणाला बोलायचं आहे? अमोल पालेकरांना बोलायचं. अमोल पालेकर माहीत आहे तुम्हाला? ओके, नाही माहीत. मोठे चित्रपट कलावंत आहेत ते. त्यांचा प्रत्येक सिनेमा जुबिली हिटच्या काळामध्ये अमिताभ बच्चन लोकप्रियतेच्या शिखरावर होता, राजेश खन्ना होता, धर्मेंद्र होता, सारे असे सगळे लोक होते. त्या काळात अमोल पालेकर नावाचा एक माणूस आला सिनेमांमध्ये आणि त्याचे सगळे सिनेमे जुबिली हिट झाले. सगळे. छोटीसी बात बघा, रजनीगंधा बघा, यूट्यूबवर पाहिलं तर दिसेल तुम्हाला. अनेक चित्रपट आहेत आणि मोठा स्टार. तर ते म्हणले की बोलायचं. मग मी बोललो तर ते म्हणले की एक सिनेमा करतोय, त्याचा ॲक्टर नाही मी, म्हणजे डिरेक्टर नाही, लेखक नाही, काहीच नाही, ॲक्टर आहे फक्त. आणि माझी अशी इच्छा आहे, तुझं पुस्तक वाचल्यावर माझ्या लक्षात आलं नाही की माझी अशी इच्छा आहे की आपलं फक्त माझा रोल तू लिहून दे. असं तुम्ही जे म्हणाल ते हे सगळी माणसं मुळात आपल्याशी जोडली जातात किंवा माझ्याशी जोडली गेली अशी माणसं जी मोठी आहेत वगैरे माणसं, पण जी फार अतिशय चांगली कलावंत आहेत. त्याचं एकमेव कारण हे की मला माझ्या मनासारखं मी लिहिलेलं होतं जे पोहोचलं लोकांपर्यंत. एवढंच फक्त. धन्यवाद सर. ज्याप्रमाणे सरांचे पुरुष मित्र आहेत तशा स्त्री मित्र पण आहेत, मैत्रिणी आहेत. सोनाली नवांगुळ आपली मैत्रीण आहे, सागरिका घाटगेंशी आपली चांगली ओळख आहे, किंवा लापता लेडीज मधली ती जी छाया कदम, त्यांची आपली मैत्री आहे. स्त्री पुरुषांशी मैत्री हा काही भेदाचा विषय नाही, पण प्रश्न हा विचारायचा आहे की आपण पुरुष साहित्यिक असूनही आपल्या अनेक कथांमध्ये स्त्रियांची होणारी होरपळ, कुचंबना, शोषण किंवा लिंग भेदभाव या संदर्भात अनेक संदर्भ आलेले आहेत. म्हणजे स्त्रियांच्या लेखनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने येतात. पण पुरुष साहित्यिक म्हणून जे काही सूक्ष्म निरीक्षण आहे आणि त्याही पेक्षा स्त्रियांच्या वेदनेला, म्हणजे आपल्या काही कथांमध्ये तुम्ही असं लिहिलेले की प्रत्येक स्त्री हा एक वेदनांचा प्रदेश असतो. हे पुरुष भान म्हणा, म्हणजे स्त्रियांच्या प्रती जे संवेदनशील पुरुष असतात ना, त्यांच्यासाठी पुरुष भान, पुरुष स्पंदन असे शब्द वापरले जातात. हे आपल्याला कसं प्राप्त झालं? याचं आपल्या लहानपणाच्या जडणघडणीत किंवा नंतर महाविद्यालयीन जीवनामध्ये किंवा आत्ता सामाजिक सांस्कृतिक वर्तुळामध्ये वावरत असताना काही निरीक्षण, काही संवेदनशीलता, यामुळे हे सगळं पाहता आलं का? आणि मग आपण ते सगळं कसं मांडलं? स्त्रियांच्या जगण्याकडं संवेदनेनं बघण्यासाठी तुम्ही पुरुष असणं फार गरजेचं असं मला वाटत नाही. म्हणजे तुमच्यात माणूस पण जिवंत असेल तर ते कळू शकतो कोणालाही. तर खूप लहानपणापासून बघत आलो माझ्या भोवताला सगळे, म्हणजे माझ्या घरातल्या स्त्रियांसहित, शेजारच्या किंवा गावातल्या, की बायका फार सोसत असतात आपल्याकडं सगळ्या काळात. या दलितांवरच्या अत्याचारांबद्दल नेहमी बोललं जातं किंवा आणखी उपेक्षितांच्या वरच्या अत्याचारांबद्दल नेहमी बोललं जातं. पण सगळ्यांपेक्षा जास्त सहन करणारा जो घटक आहे आपल्या व्यवस्थेमध्ये तो स्त्रियांनाच आहे. खूप सुरुवातीपासूनच्या काळापासून म्हणजे ज्या पद्धतीचं जगणं बायका आपल्याकडे भोगत आल्या ते फारच वाईट अशा प्रकारचं होतं. जरी आता काळ बऱ्यापैकी बदलत आलेला असला तरी स्त्रियांच्या शोषणाची खूप, सगळ्याच शोषणाची ॲक्च्युली, पण त्यातही स्त्रियांच्या शोषणाची रूप आपण म्हणतो. आता स्त्रिया शिकल्या, नोकरी करायला लागल्या किंवा काय झालं तरी त्यांच्या शोषणाची रूप दर काळामध्ये बदलत गेलेली असतात. फक्त
आणि हे सगळं लहानपणापासून बघत आलोय की पुरुष कशा पद्धतीने छळतात किंवा एकूण व्यवस्था कशा पद्धतीने बायकांना छळते. तर त्यामुळं त्या सगळ्या गोष्टी लिहिताना आपसूक येत गेल्या. कारण याच सगळ्या मी लिहितो ते याच सगळ्या जगाबद्दल लिहितो भूतालातल्या. माझ्या लेखनामध्ये काल्पनिक प्रकारचं फार लिहिलेलं नाही मी कधी. म्हणजे साहित्यामध्ये साधारणपणे फिक्शन रचित किंवा कल्पित असं एक महत्वाचा भाग मानला जातो आणि दुसरा भाग मग असं वास्तववादी लिहिणं. ते कल्पित लिहिण्याच्या बंधन मी फारसा पडलेलो नाही. वास्तववादी लेखन असतं कथांमध्ये माझ्या दिसतं ते बऱ्याचदा. तर ते सगळं हे भोवतालातल्या निरीक्षणातूनच येतं की काय पद्धतीनं बायका आपल्या जगत असतात. म्हणजे खूप जुना कुठलीही उदाहरणं आपण जरी बघितली म्हणजे द्रौपदीला पटावर ठेवणारे तिचे नवरे पुरुष आणि माझ्या त्या एका कथेमध्ये त्या डोळ्यातले भोवरेमध्ये त्या बाईला पटावर ठेवणारं त्याचं त्याच्यामध्ये फरक नाही आहे. सगळ्या काळामध्ये बाईला पटावर ठेवून तिचं शोषण करण्याची प्रथा आपल्याकडे असते सगळ्यांच्या. आणि हे शोषण सगळीकडे होतं, कुटुंबात होतं, म्हणजे बाहेर होतं तसं कुटुंबातही होतं. ते दिसत असतंच त्यामध्ये. पुरेसं बघत असलो डोळे भरून तर दिसतं. अगदी बरोबर आहे सर. आपलं एकूणच साहित्य समकालीन वास्तवाचा शोध घेणारं, त्याचं प्रतिबिंब उमटवणारं असं साहित्य आहे. आणि असाच एक प्रयोग गावकथांच्या माध्यमातून आपण केलेला आहे. गावकथा या नाटकाचे लेखन आणि महाराष्ट्रभर या नाटकाचे आजवर 50हून अधिक व्यावसायिक प्रयोग झालेले आहेत. या नाटकाची दूरदर्शनकडून निर्मिती आणि सह्याद्री वाहिनीवरून प्रसारणही झालेलं आहे. गावकथांच्या संदर्भामध्ये आम्ही वाचलेलं असं आहे की जवळजवळ काही प्रयोगांना 15,000पेक्षा जास्त प्रेक्षक आणि श्रोते लाभलेले होते. गावकथांच्या निर्मितीचा अनुभव किंवा त्याचा तो प्रवास आणि गावकथा या प्रयोगाला कोणकोणत्या नामवंतांची उपस्थिती होती, हे प्रयोग कुठे कुठे झाले आणि गावकथांचा पुढचा काही प्रवास असणार आहे का, तर गावकथांबद्दलही आमच्या विद्यार्थ्यांना आपण सांगा. गावकथा हे संहिता जेव्हा मंचावर आली पहिल्यांदा तर ती नाटक करायचं म्हणून लिहिलेली नव्हती. त्या माझ्या काही कथांमधले अंश आहेत त्याच्यामध्ये. याची थोडी वेगळी काय म्हणतात त्याला एक्सपेरिमेंटल थिएटर असतं त्या प्रकारची ती संहिता आहे. माझ्या काही कथांमधले तुकडे आहेत, त्याच्यामध्ये काही कविता आहेत, काही गाणी आहेत आणि ते सगळं मिळून एकत्र करण्याचं जे काम होतं ना ते गोपाल तिवारी आणि संजय मोरे ठाकूर या माझ्या 2 मित्रांनी ते केलं होतं. ते सगळे ते संकलित करणं सगळं. मग त्याच्यावरती त्याचं मंचन करण्याच्या दृष्टीनं मग आणखी जे काय करता येईल त्या गोष्टी आम्ही नंतर केल्या. तर खूप चांगला अनुभव होता मला तो. कारण तो सगळा कंटेंट जो होता तो स्टेजसाठी लिहिलेला नव्हता मुळात. तो वाचण्यासाठी लिहिलेला मजकूर होता सगळा. त्याच्या गोष्टी बघितल्या त्या आणि त्या स्टेजवरती ज्यावेळी आल्या त्यासाठी आम्हाला खूप गोष्टी करायला लागल्या. म्हणजे तुमच्यापैकी कोणी जर पाहिलेलं असेल, आम्ही जेव्हा 2-3 प्रयोग केले आहे, तुम्ही पाहिला आहे, आणखी कोणी जर पाहिलं असेल म्हणजे सरांनी पाहिलेलं तर त्याच्यामध्ये असंख्य गोष्टी आहेत, खूप साऱ्या, म्हणजे 25-50 वेगवेगळ्या लोकांच्या गोष्टी आहेत. त्यामुळं ते सगळं आणि खूप सारे स्थळं आहेत. म्हणजे आत्ता शाळा असते 5 मिनिटांनी नदीचा काठ असतो, मग 5 मिनिटांनी कुठलं तरी शेत आहे, आणखी काय एसटी स्टँड आहे, बस आहे, असं सगळं इतकं सगळं स्टेजवर दाखवताना शक्य नव्हतं. त्यामुळे मग आम्ही नुसतं ब्लॅक कर्टन मागे ठेवून आणि फक्त प्रकाश योजनेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी तिकडे उभ्या करायच्या. तोही अनुभव खूप चांगला होता आमचा. आणि पहिल्या प्रयोगापासून त्याच्या म्हणजे पुण्यात आम्ही त्याचा पहिला प्रयोग केला होता तेव्हापासून आतापर्यंतचा शेवटचा प्रयोग आम्ही प्रकाश आपटेंकडे केला हे पण कशा तिथपर्यंत खूप चांगले अनुभव त्या सगळ्या त्याच्या तारीख. खूप लोकांनी त्याच्या आता तुम्ही म्हणला तसं त्याची तारीख खूप झाली. महाराष्ट्रातल्या सगळ्या मुख्यधारेतल्या माध्यमांनी त्याची दखल घेतली. म्हणजे सगळ्या मेनस्ट्रीम मीडियाने, सगळ्या मुख्य वर्तमानपत्रांनी, लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, बाकी तर लोकमत सगळं असेल किंवा टाइम्स ऑफ इंडिया मध्ये त्याच्यावरती लिहून आलं होतं गावाच्या प्रयोगावरती. TV चॅनल्सनी त्याच्यावरती रिपोर्ट केले काही आणि चांगला अनुभव होता तो. सगळीकडे खूप सारे प्रयोग झाले महाराष्ट्राचे. मुंबईत झाले, पुण्यात झाले, अलिबाग, ठाणे, कल्याण, लातूर, औरंगाबादला एका प्रयोगाला तर असं हॉल भरल्यानंतर तिथेच लोक बाहेर होते. प्रायोजित शो होता तो. त्यामुळे पहिला प्रयोग झाल्यानंतर म्हणजे सगळा असा हॉल भरला आणि आणखी खूप जास्त संख्या बाहेर होती. तर मग आयोजकांनी आम्हाला विचारलं की आणखी एक प्रयोग करूया का. मग आम्ही हो म्हणालो आणि ती बाहेरची सगळी माणसं 1.5 तास बाहेर थांबून राहिली होती. प्रयोग झाला की 15 मिनिटांनी लगेच आम्ही दुसरा प्रयोग केला आणखी 1 तास.
असं त्याचं खूप कौतुक झालं त्या प्रयोगाचं. त्यांनी खूप आनंद केला. किशोर कदमांनी त्याच्या काही प्रयोगांमध्ये काम केलं होतं, तुम्ही आता म्हणाल त्याच्यात. किशोर कदम, सौमित्र जे आहेत ॲक्टर, खूप लोकांनी तो पाहिला. म्हणजे सगळ्या मेनस्ट्रीम पत्रकारांनी खूप सारे पाहिला, कलावंतांनी खूप सारे पाहिला तो. अंबाजोगाईकर म्हणून आपल्या सर्वांना बालाजी सुतार सरांचा अभिमान वाटावा अशी ही गोष्ट आहे. आपण सगळेजण त्यांचं टाळ्या वाजवून हार्दिक सरांच्या 2 शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी या कथासंग्रहाला मुंबई मराठी साहित्य संघाचा कथाकार शांताराम पुरस्कार आहे. नाथ समूह व परिवर्तन यांच्या वतीने देण्यात येणारा बी रघुनाथ स्मृती पुरस्कार देखील आहे. याचबरोबर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा कथाकार बाबूराव बाकुल पुरस्कार आहे. वेगवेगळ्या पुरस्कारांनी हा कथासंग्रह सन्मानित करण्यात आलेला आहे. या कथेतल्या 2 जगातील कवी या कथेवर स्वप्नील कापुरे या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाकडून लघु चित्रपटाची निर्मिती झाली आहे आणि या लघु चित्रपटास आतापर्यंत 32 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तर सातत्याने लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, ॲग्रोवन, लोकमत, दिव्य मराठी या दैनिकांमधून नियमित कधी नैमित्तिक प्रसंगी सदर लेखन सुरूच असतं. मला प्रश्न हा विचारायचा आहे की या सगळ्या लेखनानंतर, लघु चित्रपट निर्मितीनंतर आता आपलं आगामी लेखन प्रकाशन काय असणार आहे, किंवा आणखीन पुढे आपल्या लेखन प्रवासाची दिशा काय आहे, काय लिहिता आहात आणि आमच्या विद्यार्थी मित्रांना आपण नेमकं आता काय वाचत आहात हे पण सांगा. एक कथासंग्रह येतो दुसरा नवा, पुढच्या काही महिन्यांमध्ये प्रोसेसमध्ये येतो. बऱ्या कथा झाल्यात असं वाटतं ते मला स्वतःला. प्रकाशित झाल्यानंतर त्याच्यावरच्या प्रतिक्रिया येतील. एक कादंबरी लिहिल्या मागच्या काही वर्षांपासून, त्यामध्ये रखडलं होतं वर्ष, तर ती या वर्षाच्या अखेरपर्यंत येईल. कविता संग्रह इतक्या वर्षांपासून लिहितो ते, म्हणजे मुळात कविता लिहिण्यापासून सुरुवात केली होती. त्यामुळे कविता आहेत काही एका संग्रहामध्ये, फार लिहिलेले नाही आहेत, पण त्या संग्रहामध्ये आहेत. तर त्याचंही काहीतरी होईल असं वाटतंय. नाही म्हणजे आली तर 3 पुस्तकं ह्या वर्षाखेरपर्यंत येतील, 3 प्रकारची. एक काही वर्षांपूर्वी मी बालचंद्र लेमाणीच्या भोसला नावाच्या कादंबरीचा एक सिक्वेल लिहिला होता, कथेच्या फॉर्ममधला होता तो, लघुकथेच्या. तर त्यालाही मंचावरती आणण्याचा एक प्रयत्न चालला आहे. ते कदाचित एक नाट्यस्वरूप पुढच्या 4-6 महिन्यांमध्ये. तर अशा काही गोष्टी चालल्या आहेत. बाकी काही व्यावसायिक स्वरूपाचं लेखन आहे ते काही उल्लेख फार गरजेचं नाही. वाचायला ना, मागच्या काही वर्षांपासून मी मराठीच्या शिवाय, म्हणजे मराठी वाचतोच, पण इतर भाषांमधलं थोडंसं जरा जास्त वाचायला लागलं. हिंदी असेल किंवा अनुवादित स्वरूपाचं कन्नड, बाकीच्या कुठल्याही भारतीय भाषांमधलं. तर खूप वेगळं लिहितात वेगळ्या भाषांमधली माणसं, खूप चांगलं लिहितात. वेगळं म्हणजे चांगलं अशा अर्थाने, म्हणजे तुमचा परिसर बदलतो, तुमची भाषा बदलते, तुमचा भूगोल बदलतो, त्यानुसार तुमच्या सांस्कृतिक धारणा बदलतात. आणि हे सगळं ज्यावेळी वेगळ्या परिसरातलं आपण वाचायला घेतो त्यावेळी मजा येते वाचायला, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि खूप साऱ्या वेगळ्या गोष्टी आपण त्याच्यामधून शिकतो. म्हणजे तमससारखी एखादी कादंबरी जर तुम्ही वाचली, भीष्म साळींची तमस, त्या लायब्ररीत आहे आपल्या, वाचा. फाळणीच्या काळामध्ये ज्या गोष्टी घडल्या, 2-3 दिवसांचं किंवा फार तर महिन्याभराचं चित्र नसेल त्या कादंबरीमध्ये. जे कुठलीही गोष्ट घडते असं आपण, एखादी घडणारी गोष्ट आपण असं बघतो. कार्यकारण नावाचा जो प्रकार असतो विज्ञानामध्ये, एखादी घटना, एखादा प्रसंग असा रँडमली घडत असताना जरी आपल्याला दिसत असला तरी बहुतेक वेळा त्याच्यामागे खूप अत्यंत पूर्वनियोजित प्रकारची सूत्र काम करत असतात. तर त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात, जे राजकारण असतात, बिहाइंड कर्टन अशा प्रकारची. तर ते सगळं समजून घ्यायला फार भारी वाटतं दुसऱ्या भाषांमधून जेवढ्या आपण वाचतो तेवढ्या.
या लेखनाचं एक मागच्या महिन्यात मी एक ताई उदय प्रकाशाचं पुस्तक तुम्ही मला दिलं, प्रतिनिधी कहाणी या नावाचं. म्हणजे फार आवडतं लेखक आहे उदय प्रकाश, तुम्ही वाचा नक्की. त्यांच्या एक कवितेचा मी अनुवाद केला होता मागच्या 2-1 महिन्यांपूर्वी. मला ती फार आवडली होती कविता. 3 वर्ष असं कवितेचं शीर्षक आहे. 3 वर्ष एक काळ आहे. आता मला सगळी आठवत आहे, मी सांगायचा प्रयत्न करतो. ती अशी आहे की मैं तुम्हें पिछले 3 वर्षों से जानता हूँ. 3 वर्ष इतने जल्दी नहीं होते जितने जल्दी कह दिए जाते हैं. 3 वर्षों में नए कलर में आम लग जाते हैं. सामने के छत पर दोपहर कंघी करने वाली लड़की कहीं गायब हो जाती है अचानक 3 वर्षों में. स्कूल के निरंजन मास्टर साहब का तबादला हो जाता है 3 वर्षों में. 3 वर्षों में मुझे और मेरे भाई को कहीं नौकरी नहीं लगती. अपनी आशाओं, उम्मीदों, प्रेमिकाओं और बहुत सारी चीज़ों को भुला डालने लायक तेजाब होता है काफ़ी सारा 3 वर्षों में. मैं तुम्हें बताना चाहता हूँ कि पिछले कई वर्षों में इन अखबारों में हमारे बारे में कुछ भी नहीं छपा है.